स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता कार्यक्रम घोषित केलाय। त्या अनुषंगाने 17 परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान झाले। दिनांक 4 जून रोजी कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी येथे सकाळी 8 वाजेपासून विधानसभा निहाय मतमोजणी होणार आहे। अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद केले आहे। मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरामध्ये सर्व पक्ष कार्यालय, उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन आणि निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश प्रतिबंध करण्यात आलाय। हे आदेश निवडणुकीची कामे हाताळताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिनांक 4 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहणार असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळवलंय। स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण।